तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या सुद्धा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पुरणपोळी वगैरे बनवायचं चालू आहे, सगळं बाकीचं झालंय. आणि पुरणपोळी म्हटलं की एवढी भांडी पडतातच. तरी भांडी वगैरे घासून घेतली, तर म्हटलं पुरणपोळी करूया. आणि माझ्या पिल्लूने आज फ्रॉक घातलाय परीच्या लहानपणीचा. तर बघू शकताय तुम्ही तिला. आदू उभार, नीट उभार. तुमच्या घरी पण असा सण साजरा होत असेल पुरणपोळी करून. ज्या दिवशी सण असतो ना त्या दिवशी लेडीज लोकांना खूप काम असतं. असं कधी हे नाही होत. पूजा करायची, स्वयंपाक करायचा, मुलांना बघायचं, हे चालूच असतं. सगळ्यांना सुट्टी असते, खरं गृहिणींना अजिबात सुट्टी नसते. काय पाहिजे पिल्लूला? पिल्लूला टॉर्च पाहिजे. त्या मोबाईलला त्या मोबाईल आणतो, तुला देते करून. मी असे हुंडे करून घेते आणि मग एकसारखं लाटायला घेते. मग मस्तपैकी पुरणपोळी बनवायची. पूजा वगैरे माझी झाली आहे मस्तपैकी. दिवा किती बारीक लावलंस दिवा. सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवपूजा केली की एक वेगळंच मन प्रसन्न वाटतं. परीला सुट्टी आहे आज शाळेला आणि पिल्लूला आज शाळेत जायचं होतं. हे बघा काय अशी उद्योग करते. पुरणपोळी, चला तर आता एक पुरणपोळी मी बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशा प्रकारे माझी पुरणपोळी झाली. मस्त मस्त अशी. तर अशा प्रकारे माझी सेकंड पुरणपोळी बघू शकते. अरे रे रे रे, माझ्या पुरणपोळ्या पिठावरच्या असतात, मला तेलावरच्या नाही बनवायला आहे. कोल्हापूरला शक्यतो तेलावरच्या बनवतात आणि माझी वहिनी खूप मस्त बनवते तेलावरच्या पुरणपोळ्या. अप्रतिम, होय की नाही परी? एक नंबर अशी एकदम मऊ सूत एकदम बनवते भारी. एकदम पातळ, पण मला नाही येत बनवायला. म्हणजे मी कधी ट्रायच नाही केलेलं. ट्राय केलं तर येईल, पण खूप मस्त बनवते वहिनी माझी पुरणपोळी. देवाचा कार्यक्रम होता घरामध्ये, तेव्हा पूर्ण सगळ्या पुरणपोळ्या एकटीनं लाटलेल्या 1 किलोच्या सगळ्या तेलावरच्या. कारण तेलावरच्या मला नव्हतं जमत. मम्मी कशी एकटी बनवणार म्हणून वहिनी एकटी लाटत होती. म्हणजे प्रत्येक जण काम करत होतं. वहिनीच्या मम्मी होत्या त्या पीठ मळून देत होत्या आणि पुरण हे करत होती. एक जण भाजत होत. असं चाललेलं काम. मम्मी भाजत होती आणि आद्या, परी आणि सिया खेळत बसलेली. आणि माझ्या पप्पांना माझ्या वहिनीच्या हातच्या पुरणपोळ्या भरपूर आवडायच्या. भरपूर म्हणजे भरपूर. मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेते आणि खाली आमटी बनवली, भात बनवला, बटाट्याची भाजी बनवली. पण पापड वगैरे काही तळणार नाही आता, कारण वातावरण एवढं खराब आहे की पुन्हा मग घसा वगैरे पकडतो म्हणून त्याच्यासाठी नाही बनवणार. मस्त अशी पुरणपोळी. जरा उलातनं घातलं की पोळी फुटती. चला सगळ्या पोळ्या अशा मी करून घेते रेडी आणि तुम्हाला दाखवते. आता हे पूर्ण क्लीन करावं लागणार सगळं. रात करते. आद्याचा खेळ चाललाय बघा.
मी अभ्यास करते ना, मग तशी ही पण अभ्यास करते.